तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज काय शाळेत बिळत गेलो नाही, कारण की आज काहीतरी कार्यक्रम होता, ईदीसारखा जलसा का काहीतरी, खूप गर्दी होती म्हणून आज काय शाळेत गेलो नाही. तर चला म्हणलं ब्लॉगच बनवा म्हणलं, आपला ब्लॉग काय कधी थांबत नाही, तरी पण चला म्हणलं बनवा म्हणलं ब्लॉग आजचा पूर्ण दिवस. तर छतावर येऊन बसलो आणि ब्लॉग स्टार्ट केला आणि चाललो NTC मिशो ऑफिसला. आपलं काम होतं, पार्सल 2-3 दिवस झाले नाही आलं आपलं, तर तेच पार्सल बोलायचं आपल्याला मिशो ऑफिसला जाऊन. तर मग आपण काय NTC आत घुमणार नाही, डायरेक्ट ऑफिसला जाणार आणि घरी जाऊन झोपी जाणार असं वाटायला मला, कारण की लय झोप यायला, लय भणं मारायला. तर मग आलो NTCतून आणि बसलो ॲटोतून बसलो डायरेक्ट. काही कुठंच करमं नाही, ॲटोत थोडंसं करमलं, तर मग ॲटोतच बसावं म्हणलं. तर मग आलो घरी, जेवण बिवण केलं आणि छतावर येऊन बसलो. तर छतावर पण करमेन झालं. तर आज कत्ते करमेन, झोप येऊ लागली, पण दिवसा झोपायचं होत नाही. तर चला म्हणलं कुठेतरी फिरायला जाऊ. आपली हिंगोली काय लय मोठी नाही ना, एकाच जागेवर जाऊ कदरते माणूस, कुठेतरी बाहेर गावाला जाऊ वाटायलं. तर मग आलो बाहेर. चला म्हणलं रामलीला मैदानावर झोके लागले का बघू. झोके जर लागले तर खेळता पण येईन एखादा, पण इतक्या लवकर तर लागणार नाही, पण एखादा लागला जंपिंग तर खेळता येते. तर आलो रामलीला मैदानावर. इथं झोका बिखा तर काहीच दिसेन, म्हणजे झोक्यांचं काम चालू आहे, 2-3 दिवसात लागून जातील असं वाटते. झोक्यांचं दुकानाचं काम चालू आहे. तर चला म्हणलं आता बाहेरच जाऊ. तर आलो रामलीला मैदानाच्या बाहेर. रोडानं पण गर्दी पलीकडं खूप होती, इकडं काहीच नाही ना, पुरा चौकात मावले. तर मग आता चला म्हणलं परेड ग्राउंडवर जावं म्हणलं, तिथं पोरं भेटले त्यांच्यासोबत क्रिकेट खेळता येतील, तुम्हाला पण दाखवता येते. तर मग आलो परेड ग्राउंडवर. इकडल्या साईडला पोरं नव्हते, मागच्या साईडला आहेत का बघावं म्हणलं, तर मागच्या साईडला जाऊ लागलो. ते कधी मागच्या साईडला पण खेळतात, पुढं जागा नाही मिळाली तर मग चाललो मागच्या साईडला. इथं पण कोणी दिसायला, पण थोडं पुढं जाऊन बघता येते, कुठं पण खेळतात आमच्या इकडले पोरं क्रिकेट. त्यांनी इतकुशी जागा पण बस झाली क्रिकेट खेळण्यासाठी. इथं पण कोणी दिसायला झालं, तर मग आता दुसरीकडेच जाणं लागेल, एकला तर खेळू शकत नाही. तर मग आता चाललो दुसरीकडं, एकदा सगळीकडे बघतो, दिसायला झाली तयार. तर मग चला आता घरी जाऊन बसाव, गेम खेळावं, फ्री फायर असं वाटायलं. तर मग आजसाठी